नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. आजचा गुरुवार आहे आणि पुढच्या गुरुवारी दत्त जयंती आहे. आणि दत्त जयंती निमित्त मला तुम्हाला सद्गुरूंचं आणि दत्तगुरूंचं काही हे पुस्तक मला मिळालं आहे. त्याच्यातले मला काही अनुभव आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत, तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता नामस्मरणावर. तर नामस्मरण प्रत्येकाने करत जा हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. आणि हे मी सांगितलं असं नाही आहे, हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने नामस्मरण करत राहा. नामस्मरणासाठी नाम जे घेतो म्हणजे नाव घेतो हे तुमच्या आवडीचं घ्या, असं काही कुठचं बंधन नाही. श्री गुरुदेव दत्त घेऊ शकता, श्री स्वामी समर्थ म्हणू शकता, तुम्हाला जे आवडतं ते नाव घ्या. असं काही तुम्हाला जर तुमच्या गुरूंनी नाव दिलं असेल तर ते घ्या, असं कुठेही कंपल्सरी नाही आहे की ह्याच देवाचं घ्या. तुम्हाला जे नाव आवडतं ते घ्या, पण नामस्मरण करत राहा. सद्गुरूंनी एक नित्यगुरुवाणीमध्ये मला वाचनात आलं की एका ह्याच्यात सांगितलेलं आहे की जर तुम्हाला व्यवस्थित रोज पूजा अर्चा करायला जमत असेल तर तुम्ही पूजा अर्चा करा, नाहीतर घरातल्या एकाने पूजा केली व्यवस्थित तरी चालते आणि ती आपल्या घरामध्ये म्हणजे त्याचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतात. तसंच तुम्हाला पूजा अर्चा पोथी वाचायला किंवा वेळ मिळत नसेल किंवा करायला जमत नसेल तर तुम्ही ते करू नका. तुम्हाला स्तोत्र म्हणायला जमत असतील तर तुम्ही ते आंघोळ केल्या केल्या म्हणत जा. फक्त नित्यनियमाने करा जे कराल ते. तर ते तुम्हाला स्तोत्र काही म्हणायला जमत असतील तर ती म्हणा. शक्यतो अथर्वशीर्ष वगैरे सगळेजण म्हणतात, तर तुम्हाला ते म्हणत असेल तर ते जमत असेल तर ते म्हणा. काही लक्ष्मीची स्तोत्र असतील, देवीची आपल्या देवतीचे असेल तर ते म्हणा. आणि तेही काही तुम्हाला जमत नसेल तर आंघोळ केल्यावर एक उदबत्ती लावा देवाजवळ आणि नमस्कार करा. अगदी उदबत्ती लावायलाही जमत नसेल तर नुसता नमस्कार करा. किंवा सद्गुरूंनी सांगितलं की जेवायला बसायच्या आधी देवाला नमस्कार करून जेवायला बसा, देवाचे आभार माना, कारण हे सगळं आपल्याला मिळतं हे भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळे मिळतं. आणि हे जर काही करायला तुम्हाला जमत नसेल तर नामस्मरण करा. हे मी तुम्हाला सांगितलं आहे. नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला वेळ येते किंवा आपल्यावर संकट येतं त्यावेळेला अलगद असं आपण उचलले जातो. त्या संकटातनं आपण अलगद उचलले जातो, आपल्याला काहीही होत नाही. आणि ते संकट बाहेरच्या बाहेर कसं पडतं ना हे सुद्धा आपल्याला समजत नाही. आणि ह्याचाच एक अनुभव आहे. हे नुकताच मला नगरला जायचं योग आला, म्हणजे नगरला गेलो होतो आम्ही. तर त्यावेळेला हे एक असंच पुस्तक वाटत होते, त्यावेळेला मला हे पुस्तक मिळालेलं आहे. आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा त्यातला जो अनुभव वाचला मी, तर त्यावेळेला माझ्या अंगावर काटा आला की असं वाटलं की नाही की खरंच किती म्हणजे देवाचं हे असतं की आपल्यावर किती त्यांची छाया असते किंवा आपले आशीर्वाद असतात त्यांचे, की आपल्या संकटाच्या वेळी आपल्याला काही न करता देव त्यातनं अगदी अलगद बाहेर काढतात. हे ह्याच्यात दिलेलं आहे. तर एक मुलगी असते आणि ती ऑफिसला सकाळी जात असते. तर ऑफिसला जाताना तिची घाई असते. त्या दिवशी तिने सांगितलं की ऑफिसला जायला मला मन करत नव्हतं, माझं मन अस्वस्थ होतं आणि त्या ऑफिसला जाणं गरजेचं होतं कारण ऑडिट सुरू होतं. त्यामुळे ती म्हणाली मला ऑफिसला जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मी ऑफिसला जायला निघाले. आणि एका सिग्नलला तिची जी बाईक होती म्हणजे टू व्हीलर होती ती सिग्नलला थांबली. आता ती सिग्नलला थांबली तर मागून एक भरधाव वेगात कारवाला येत होता आणि त्याला काय वाटलं की ही जाईल म्हणजे पुढे ही थांबणार नाही, म्हणून त्यांनी त्याचा वेग कमी केला नाही आणि तो आला आणि ती उभी होती तिच्या मागे. त्यांनी तिच्या गाडीला धडकला. तिच्या गाडीला धडकल्यावर ती गाडी सकट जवळजवळ 10-15 फूट खेचली गेली, उडाली, म्हणजे अशी उडाली. तर त्यानंतर
ती हे झाल्यावर तिला मार लागला, तर ती मार लागला म्हणजे असं काही कुठे हे झालेलं नाही आहे, तिला शारीरिक काही दुखापत झाली नाही, पण ती बेशुद्ध झाली. आणि ती बेशुद्ध झाली तेवढ्यात तिने सांगितलं की सिग्नल सुटला आणि एक समोरून बस आली आणि ती बसच्या ड्रायव्हरनी ब्रेक मारला, पण त्याचे जे पुढचे टायर होते ते म्हणे माझ्या डोक्यापाशी अगदी जवळ, डोक्याजवळ येऊन थांबले. म्हणजे एवढं माझ्याजवळ आले ते, पण मला काही झालं नाही. आणि त्यानंतर सगळे लोक जमा झाले आणि तेवढ्या ह्याच्यात सुद्धा मला अशी एक कानावर हाक पडली, चल उठ, आपण निर्भय राहायचं, देव आपलं रक्षण करतो, निर्भय राहायचं, उठ चल. आणि असं तिला हाक आली आणि तिने असे बेशुद्ध होती, त्याच्यात ती म्हणाली माझे डोळे असे उघडले तर समोर एक बाई मला असा हाताला म्हणजे हात पुढे केला होता उठ म्हणून, आणि तिने तो हातात धरला आणि ती उठली आणि त्यानंतर म्हणजे तिला काही म्हणजे एवढी ती फेकली गेली पण तरीही ती व्यवस्थित चालू शकली. आणि त्यानंतर ती ऑफिसला गेली परत, आणि तिची गाडी तिने सांगितलं गॅरेजला जेव्हा दिली त्यावेळेला गाडीला खूप म्हणजे खूप डॅमेज झाली होती, तर त्याला खूप खर्च करावा लागला गाडीला. पण एवढं सगळं होऊन ती म्हणाली माझ्या अंगाला अजिबात एक अशी खरचटलं सुद्धा नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा, एवढी मी पडून सुद्धा. आणि तिच्या आईचा पण तिला फोन आला, तर ती म्हणाली माझ्या आईला कसं कळलं माहीत नाही, पण तिची आई वडील दोघंही हे म्हणजे नगरला जात होते, भक्ती करत होते, नामस्मरण करत होते. आणि नंतर मग तिने सांगितलं की म्हणजे ऑफिसमधल्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढं सगळं होऊन तुला काहीच झालं नाही, तू असं व्यवस्थित आलीस म्हणजे ऑफिसला. आणि तिची आई म्हणजे नेहमी तिला सांगायची की नामस्मरण करत जा, नामस्मरण करत जा. आणि तिने तेच सांगितलं की म्हणजे जे मी मागे म्हटलं होतं की आई वडील जे करतात ना ते आपल्या मुलांना त्याचं जे आईवडील स्वतःसाठी कधी करत नाही, आपल्या कुटुंबासाठी करतात, आपल्या मुलांसाठी करतात. तर आईवडील जे करतात त्याचा आशीर्वाद मुलांना मिळतो, देवाचा आशीर्वाद मुलांना मिळतो, अख्ख्या घराला मिळतो, आपल्या परिवाराला मिळतो. आणि आईवडिलांचं जे पुण्य होतं ते तिच्या कामी आलं. आणि ती म्हणते तिथपासनं म्हणजे मनाला एक पटलं की नामस्मरण करायला पाहिजे, काही नाही केलं तरी. आणि ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो त्यावेळेला आपल्या भोवती एक शक्ती असते. आणि जेव्हा आपल्याला आपण अडचणीत असतो किंवा आपल्याला असं जेव्हा मोठं काहीतरी होतं त्यावेळेला त्या ह्याच्यातनं आपण अलगद बाहेर काढले जातो. आपल्याला त्यावेळेला कळत नाही, आपल्याला असं वाटतं अरे वा काय झालं पण मला काहीच झालं नाही असं होतं. म्हणजे माणसाचा हा इगो आहे, म्हणजे जे म्हणतात ना की त्याला कळत नाही की हे आपल्याला आपल्या सद्गुरूंच्यामुळे, आपल्या भगवंताच्यामुळे, देवामुळे आपण हे वाचलेलो आहोत, पण हे त्याला कळत नाही. त्याला वाटतं मला काहीच झालं नाही, म्हणजे तो स्वतःची फुशारकी मारतो, पण असं नाही आहे. आणि म्हणून मग ती म्हणाली की आत्ता ज्या वेळेला मी त्या सिग्नलला येते म्हणजे माझी गाडी येते त्या वेळेला माझ्या तोंडात हेच शब्द येतात, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि हा जो तिचा अनुभव आहे तो तिने ह्या पुस्तकात सांगितलेला आहे. मी जेव्हा वाचलं त्यावेळेला मला परत वाटलं की नामस्मरणाचा एक व्हिडिओ आपण केला होता, पण नामस्मरणामुळे किंवा आई वडील जे करतात ते आपल्या मुलांसाठीच करतात. आणि त्याच्यामुळे मुलं असं नाही की आपल्या परिवारासाठी करतात. आणि त्याच्यामुळे किती म्हणजे संकटातनं आपण बाहेर पडतो, कारण हे बाहेरचं जग, आजकालचं जग तुम्हाला सगळ्यांनाच जाणवत असेल की अगदी म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर काही शाश्वती नाही, कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याबरोबर आपल्या अवतीभोवती एक शक्ती असली पाहिजे, भगवंताची, देवाची, आपल्या सद्गुरूंची शक्ती असली पाहिजे. आणि ही जेव्हा शक्ती आपल्या भोवती असते तेव्हा आपण त्याच्यातनं अलगद बाहेर येतो. आपल्याला त्याचा नामोनिशाणा पण म्हणजे आपल्याला कळत पण नाही की आपल्याला वाटतं मला काही झालं नाही, पण हे सगळं देवाचं म्हणजे भगवंताचं, आपल्या सद्गुरूंचं लक्ष असतं. आणि हे
आपण त्याच्यातनं बाहेर येतो. आता बघा, तुम्हाला पटत असेल तर म्हणजे जे कोणी करत असतील ते चांगलंच आहे, पण जे करत नसतील त्यांनी अगदी सुरुवात करा नामस्मरणाला. आता दत्त जयंती जवळ आलेली आहे आणि तुम्हाला जे देवाचं, जो देव आवडतो किंवा जे नाव आवडतं, नाम आवडतं ते घ्या. असं काही नाही आहे, श्री गुरुदेव दत्तच घ्या असं काही नाही आहे, पण करा. आणि त्याचं तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी आणि तुमचं जे घरात जर तुमचा परिवार असेल, मुलं वगैरे, तर तुमच्या परिवारासाठी त्याचा बघा तुम्ही की नामस्मरणाने किती तुम्हाला म्हणजे प्रत्येक संकटातनं कसे तरून जाता हे तुम्हाला समजेल. खरंच नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे. हे सांगून उपयोग नाही, हे अनुभवा तुम्ही. हे अनुभवलंत की तुम्हाला कळेल. आणि तुम्ही मला सांगा की कसा काय तुमचा अनुभव आहे. एक तर तुम्हाला स्वतःला आतूनच छान वाटायला लागेल. जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा आपण आनंदी असतो, आपल्याला छान वाटायला लागतं. असं सगळं एक फरक व्हायला लागतो आपल्याला आतून. तर तुम्हाला छान वाटायला लागेल. तर तुम्ही नक्की नामस्मरण करा. आणि तुम्हाला जर काही वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. हे पुस्तकातलं सगळं तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. वाचून म्हणजे मी वाचलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असे काही अनुभव असतील तर ते मी तुमच्यापर्यंत पोचवत जाईन. तसंच सद्गुरूंनी काही आपल्या शारीरिक व्याधीवर त्याच्यावर उपाय सांगितलेले आहेत की आपण काय करायला पाहिजे, तर ते पण मी तुम्हाला सांगत जाईन. आणि बघा, पटलं तर नामस्मरण करत राहा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री गुरुदेव दत्त.